मराठी रात्रीचे 8 वाजतात आणि आपण पाहता सत्यमेव जयते हे बातमीपत्र। बातमीपत्रा सुरुवातीलाच बातमी थेट बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणाला एक नवं वळण लागलंय। एसआयटीची टीम बदलताच खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आता मकोका लावण्यात आलाय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातही आता कराडच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे। कराडवर मकोका का लावला आणि पुढे काय कारवाई होणार त्यावरचा हा रिपोर्ट। वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या। एसआयटी बदलली, मोक्का लागला। कराडवर हत्येचा गुन्हाही दाखल होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी ट्विस्ट आलाय। सरकारनं एसआयटीतील अधिकारी बदलताच खंडणी प्रकरणी कोठडीतील असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय। यापूर्वी सीआयडीनं सरपंच हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावला होता, मात्र त्यातून वाल्मिक कराडला वगळण्यात आलं होतं। त्यावरून जरांगेंपासून सुरेश धस यांच्यापर्यंत सर्वांनी सरकारला घेरलं होतं। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारनं 1 जानेवारीला 8 सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती, मात्र यातील पीएसआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ यांचे कराड सोबतचे फोटो व्हायरल झाले। त्यामुळे एसआयटीच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यातच एसआयटीनं कराड वगळता इतर 8 आरोपींवर मोक्का लावल्यानं एसआयटीवर संशय व्यक्त केला जात होता। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन फिरवला आणि एसआयटीत बदल करण्यात आला। एसआयटीत काय बदल करण्यात आलेत ते पाहूया। आधी बसवराज थेली हे एसआयटीचे प्रमुख होते, तर सध्या त्यांच्याच नेतृत्वात एसआयटी तपास करणार आहे। मात्र पीएसआय विजय जोनवाल यांच्या जागेवर अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पीएसआय महेश विघ्ने यांच्या जागी बीडचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, पीएसआय आनंद शिंदे यांच्या जागेवर पीआय सुभाष मुठे, पीएसआय तुळशीराम जगताप यांच्या जागेवर पीआय अक्षय ठिकणे, हवालदार मनोज वाघ यांना वगळून हवालदार शर्मिला साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर केजचे हवालदार चंद्रकांत काळकुटे यांना बदलून हवालदार दीपाली पवार यांना नियुक्त करण्यात आले, तर बाळासाहेब अहंकारे यांनाही वगळण्यात आले। नव्या एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू ठेवण्याची अपेक्षा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे। दरम्यान मकोका कुणाला लावला जातो ते पाहूया। 1999 मध्ये मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अस्तित्वात आला। संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात, आरोपींवर 10 वर्षात 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे। खंडणी, अपहार, हप्ते वसुली, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मकोका लागतो। मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही। पोलिसांना सलग 180 दिवस तपासासाठी वेळ मिळतो। आरोपीचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो। 5 वर्ष ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावला असला तरी कराडवर सरपंच हत्या प्रकरणी 302 चा गुन्हा दाखल होणार का, याबरोबरच या तपासातून आणखी कोणत्या बड्या धेंड्यांची नावं समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि अशातच सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींना मकोका लागलाय। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणाकोणाला मकोका लावून कारवाई करण्यात आली आहे। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, अटकेत असलेला सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे आणि फरार असलेल्या कृष्णा आंधळेवरही मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, मकोका लावण्यात आलाय। इकडे वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी गदारोळ माजवलाय, भडका उडालाय समर्थकांचा। परळीमध्ये कराड समर्थक रस्त्यावरती उतरले, रस्त्यावर टायर पेटवत कराड समर्थकांनी संताप व्यक्त केलाय। तर तिकडे परळीमध्ये अज्ञातांनी बसची तोडफोडही केली। तोडफोडीनंतर परळीतील बस सेवा ठप्प झाली आहे।
परळीमध्ये टायर पेटवण्यात आलं तर अज्ञातांनी बसची तोडफोड केल्याचं पाहायला मिळतंय। मकोकाची कारवाई झाल्यानंतर समर्थक वाल्मिक कराडचे आक्रमक झाल्याचं दिसलंय आणि त्यांनी ठिय्या तर दिलाच, मात्र दुसरीकडे जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनाही घडल्याचं समोर येत आहे। इकडे वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली। आज मकर संक्रांत असल्यानं खरं तर बाजारपेठ गर्दीनं फुलली होती, सजली होती। मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांनी दिली। त्यामध्ये मुख्य बाजारपेठ, मोंढा टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड सगळं बंद झालं, तर कराड समर्थकांनी टॉवरवर आणि कमानीवर चढून आंदोलन केलंय। वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले। परळीत एका महिलेनं अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, तर एका तरुणानंही अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पुढची बातमी, परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याच्या आईचं गेल्या 11 तासापासून आंदोलन सुरूच आहे। राजकीय सूड भावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईनं केलाय। मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसली आहे। बिघडलेली आहे, डॉक्टरांची तपासणी करतायत। आज सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय, काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे, खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे, खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय तेवढा माग घ्यावा। माझा लेख कशाच गुन्ह्यात नाही, कशात नाही। माझा लेख गुन्ह्यात असेल एवढ्या माया बहिणी आल्या असत्या का? गेल्या माया बहिणीत मी एकली माय, त्या बाया कोण आहेत माझ्या अन्नाच्या, त्या मावल्या कोण आहेत माझ्या अन्नाच्या? मी माये म्हणून बसले, त्या मावल्या काय म्हणून बसले? इकडे वाल्मिक कराडवर 2.25 तास उपचार करण्यात आले। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली। छातीत दुखू लागल्यानं कराडची प्रकृती खालावली होती। कराडचा ECG रिपोर्टही काढण्यात आला। जवळपास 2 तासांच्या उपचारांती कराडची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली। दुसरीकडे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर 28 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती, मात्र कोर्टानं मागणी फेटाळली आहे। त्यामुळे कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कराडच्या वकिलांनी जामिनासाठीही कोर्टाकडे अर्ज केला। यावर पुढील 2 दिवसात सुनावणी होईल अशी माहिती कराडच्या वकिलांनी दिली आहे। कोर्टापुढे युक्तिवाद झाला, त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती। त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितलेले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची। त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांचा त्यांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे, त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये। कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे, त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान। दरम्यान कोर्टात काय युक्तिवाद झाला तेही पाहूया। संतोष देशमुखांच्या हत्येतील सहभाग तपासायचा आहे। कराडनं मालमत्ता कशी कमावली याचा तपास बाकी। कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे तपासायचं आहे। संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही। कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत। सर्व मुद्देमाल जप्त केलाय, व्हॉइस सॅम्पलही घेतले। ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे। कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या। 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहे। पोलिसांनी काय तपास केला? CID कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी। कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत। सर्व मुद्देमाल जप्त केलाय, व्हॉइस सॅम्पलही घेतले। आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली। हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी आहे।
कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयात गेला. 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला. तर इकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलंय. वाल्मिक कराडांची चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करतायत असं म्हणत अजित पवारांनी बोलणं टाळलं. धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा, तर एवढंच राहिलं परळीमध्ये. आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना. पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा ते ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स, प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का? कारण की जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतायत. अजित पवारांची भेट घेऊन मुंडे परळीकडे आता रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे देवगिरी निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं. इकडे त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. गेल्या काही तासांपासून ही भेट सुरू होती आणि आता अखेर अजित पवारांची भेट घेऊन मुंडे परळीकडे रवाना झाले. देवगिरीवर अजित पवारांची त्यांनी भेट घेतली आहे. कराडवर मकोका लावल्यानं समर्थक एकीकडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. परळी बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. कुठे जाळपोळ झाली आहे, कुठे बसची तोडफोडही करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या परळीत तणावाचं वातावरण आहे आणि याच संपूर्ण पार्श्वभूमीवर सातत्यानं एकीकडे विरोधकांकडनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे आणि याच अनुषंगानं ही भेट पार पडली आहे. आता ही भेट घेऊन मुंडे निघालेले आहेत. रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी अधिक माहिती देतील या संदर्भात. रुपाली, यांच्याशी आपण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. संपर्क तुटलेला आहे काही तांत्रिक कारणामुळे. मात्र ही भेट पार पडलेली आहे. मंत्री धनंजय मुंडे आता पुन्हा परळीकडे रवाना झाले. तुर्तास वळीत पुढच्या बातमीकडे. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळते. 15 जानेवारीला भेटीची वेळ सोनावणेंना कळवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधीही सोनावणेंनी शहांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यामुळेच आता बजरंग सोनावणे शहांची पुन्हा भेट घेणार आहेत. आता या भेटीत ते काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दिवसात वेळ मिळेल असं वाटत होतं, पण तशी परिस्थिती दिसत नाही. मला ज्या दिवशी वेळ मिळेल अमित भाई शहांची त्या दिवशी मी त्यांना भेटणार आहे. ह्या सगळ्या कृतीचा आढावा त्यांना देणार आहे आणि त्याच्यानंतर माझी जी काय पुढं मला काय मागणी करायची ती पण मी करणार आहे. आणि ही झालेल्या त्यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईवर मी किती समाधानी किंवा मला किती आनंद ही पण मी त्यांना सांगणार आहे. मी त्यांचे आभार पण मानणार आहे, कारण त्यांच्यामुळेच हे सर्व झालं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा अशी मागणी करताना जीभ झडली का नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या कोणी गद्दारी केली आहे हे महाराष्ट्राला चांगलंच माहिती आहे असा घणाघात राऊतांनी केला. शिवसेनेच्या कालच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरून हटवण्याचा ठराव करण्यात आलाय आणि त्यावरच संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केला आहे, त्यांच्या विचाराचा अवमान केला आहे, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केला आहे, मंजूर केला आहे. ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही. शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे असे खडे बोल काल भास्कर जाधवांनी सुनावले होते. माझं म्हणणं मी मांडलंय आणि तो शब्द मी मागे घेत नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. तर भास्कर जाधवांशी आम्ही चर्चा करू असं खासदार संजय राऊत म्हणाले.
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं काय आहे, हे मी स्पष्टपणे मांडले. आणि एकदा एखादं भाष्य मी केलं की माझे शब्द मी कधी मागे घेत नाही. काही मला तसं घेण्याचं काही कारणही वाटत नाही. भास्कर जाधव काय बोलले आहे ते तुमच्याकडनं मला समजतंय, त्यांच्याशी मी चर्चा करेन. आमचे सहकारी आहेत, ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, त्यांचा राजकारणाचा अनुभव. आपल्या समोर येत आहेत. परळीमध्ये प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. कराड समर्थक आत्महत्येच्या प्रयत्नात आहेत. कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर परळीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय, कारण ठिय्या आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या काही तासांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळालंय. त्यानंतर आता आत्महत्येचाही प्रयत्न, आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात येतोय समर्थकांकडनं. वाल्मिक कराडचे हे समर्थक आहेत आणि परळीमधलं वातावरण अत्यंत कमालीचं, तणावाचं झालेलं पाहायला मिळतं. दुसरीकडे धनंजय मुंडे देखील आत्ता परळीकडे रवाना झालेत. त्यांनी देवगिरीवर भेट घेतलेली अजित पवारांची, त्यानंतर ते आता परळीकडे रवाना झालेत. मात्र परळीतलं वातावरण तणावग्रस्त आहे. आत्मदहनाचा प्रयत्न कराड समर्थकांनी केल्याचं पाहायला मिळालं. एक्सक्लुझिव्ह दृश्यात सकाळच्या हाती लागली आहेत, साम टीव्हीच्या हाती लागली आहेत. कराड समर्थकांचा हा आत्मदहनाचा प्रयत्न पाहायला मिळालाय. एकीकडे जाळपोळ करण्यात आली आहे, दुसरीकडे काही बसची तोडफोड झाली आहे. त्यामुळे परळी बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यातच आत्मदहनाचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. सकाळपासूनच आपण पाहतोय की कराडचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय आणि मकोका लावल्यानंतर ही आक्रमक प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळतंय. कराड समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. त्याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी संदीप सध्या आपल्या संपर्कात आहेत. संदीप, काय नेमकं घडतंय तिथे? नक्कीच एकूणच पाहिलं तर सकाळपासून परळीमध्ये तणावाचं वातावरण आहे. वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते परळी शहर पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून आहेत. त्यात त्यांची आई देखील आहेत, वाल्मिक कराड यांची पत्नी देखील आहे आणि अनेक आंदोलक जे आहेत ते आत्मदहनाचा प्रयत्न करतायत. आता एका वाल्मिक कराडांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी स्वतःवर पेटवून घेतला आहे, आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी अँब्युलन्समध्ये हलवण्यात आलेलं आहे. मात्र वातावरण जे आहे ते शहर पोलीस स्टेशन समोर तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. सकाळपासून हे जे समर्थक आहेत ते ठिय्या मांडून बसल्याचं चित्र आहे. नक्कीच संदीप, मात्र सकाळपासूनच असं वातावरण आहे, तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. पण पोलिसांकडनं काय कारवाई करण्यात आली? कारण जे ठिय्या आंदोलक बसलेत त्यांना हटवण्याचा काही प्रयत्न झालाय पोलिसांकडनं? पोलिसांकडनं देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न आला. मात्र जे आंदोलक जे आहेत आणि समर्थक जे आहेत ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. ते पोलीस स्टेशनच्या समोरून हटायला तयार नाहीत. नक्कीच संदीप, पुन्हा एकदा तुमच्याशी या संदर्भातल्या सगळ्या अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद. पुढची महत्वाची बातमी आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच राजकारण आता तापू लागलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या आरोपांना शरद पवारांनीही तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिलंय. पवार शहांबाबत आता नेमकं काय म्हणालेत पाहूया. शहा तडीपार गृहमंत्री. शहांच्या टीकेला पवारांचं प्रत्युत्तर. पालिका निवडणुकांपूर्वी राजकारण तापलं. शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रानं संपवलं असं म्हणत जोरदार टीका केली होती. तसंच 1978 पासून शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेनं 20 फूट गाडलं अशी टीका केली होती. या सगळ्या टीकेचा शरद पवार यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. पवारांनी थेट शहांच्या गुजरातमधल्या तडीपारीच्या मुद्द्यालाच हात घातला. काय म्हणाले शरद पवार ते पाहूया. महाराष्ट्र की विजय ने
1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है। उत्तम प्रशासन देशाला दिले, तिची नावं मी आतापर्यंत सगळ्यांना सांगितली. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यात कधी तरीभार केलं गेलं, तो प्रसंग कधी राज्यकर्त्यांचा आला नाही. आणि त्यामुळे तरीभार न केलेली आणि तुझ्या खातर आणि गुजरात म्हणून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होती. दरम्यान तेडीपारीच्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही आता पवारांवर टीका केली. या बाबतीत जर तुम्ही विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेमध्ये इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलावं लागेल. ती वेळ तुम्ही आणून देऊ नका. आणि खंजीर खुपसण्याच्या 45 वर्षापूर्वी राजकारणासाठी सत्तेसाठी वाटेल ते याचे जनक कोण याचं पवार साहेब उत्तर द्या. आणि एकदा हेही महाराष्ट्राला सांगा की जनसंघ भाजप याबरोबर तुम्ही सरकार बनवली, छूत अछूत तुम्हाला सत्तेसाठी काहीही लागत नाही हे सत्यही सांगा. शरद पवारांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. अमित शहानी माहिती घेऊन टीका केली असती तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. मात्र या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजप आणि पवारांमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय. पुढच्या काळात अधिकच राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता बातमी मांजा संदर्भातली. होय, राज्यभरामध्ये मांजानं 3 जणांचा मृत्यू झालाय. 10 जण गंभीर जखमी आहेत. नाशिक, नंदुरबार, अकोल्यामध्ये मांजामुळे 3घांना जीव गमवावा लागलाय. तुम्ही पतंग उडवता, मात्र नायलॉनचा मांजानं घरं उद्ध्वस्त होत आहे. नाशिक, नंदुरबार आणि अकोल्यामधला हा टाहू आहे. नायलॉन